टाइम्स ऑफ महाराष्ट्रच्या बातमीनंतर गोरेगाव बस स्थानकाचे काम अखेर सुरू. वेळेत पूर्ण होणार का? नागरिकांची नजरा प्रशासनावर. गोरेगाव येथील नवीन बस स्थानकाचे रखडलेले काम अखेर पुन्हा सुरू झाल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. गेल्या 2 महिन्यांपासून पूर्णपणे बंद असलेल्या या कामाबाबत नागरिकांमध्ये तीव्र संताप होता. टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजने या संदर्भात बातमी प्रसिद्ध केल्यानंतर प्रशासनाने संबंधित यंत्रणा हल्ल्याचे दिसून आले. गोरेगाव हे दक्षिण माणगाव तालुक्यातील महत्त्वाचे व्यापारी, शैक्षणिक आणि प्रवासी केंद्र असल्याने येथे हजारो विद्यार्थी व नागरिक दररोज प्रवास करतात. जुने आणि अपुरे बस स्थानक बदलून नवीन प्रशस्त इमारत उभारण्याचे काम सुरू झाले होते. मात्र प्रवाशांना उघड्यावर थांबण्याची वेळ आली होती. कॉन्ट्रॅक्टर संजय दराडे यांनी जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पहिल्या स्लॅबचे काम सुरू करण्याचा प्रयत्न राहील असे सांगितले. मात्र 2 महिने काम बंद का होते याबाबत त्यांनी कुठलेही स्पष्टीकरण दिलेले नाही. पावसाळा तोंडावर असताना विद्यार्थ्यांसह प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. आता पुन्हा सुरू झालेले काम नियोजित वेळेत पूर्ण होणार का की पुन्हा रखडणार याकडे नागरिकांच्या नजरा लागल्या आहेत. टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूज साठी माणगाव तालुका प्रतिनिधी जयेंद्र मुंडे यांचा रिपोर्ट.